अशैक्षणिक कामाच्या विरोधामध्ये आज राज्यभरातील शिक्षक हे एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर गेलेले आहे। आपण बघू शकतो की नागपूरच्या संविधान चौकामध्ये देखील नागपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या संघटनांचे शिक्षक इथे ठिय्या आंदोलन देताना पाहायला मिळत आहे। यामध्ये खाजगी संस्था असेल किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा असेल तिथले देखील शिक्षक मोठ्या संख्येने या लाक्षणिक आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे आणि एक प्रकारे शासनाला त्यांचा इशारा आहे की कुठेतरी ज्या प्रकारे शासनाने शिक्षकांवर जे अशैक्षणिक कामं लादली ते कुठेतरी कमी करावे, हा एक दिवसाचा इशारा आहे, नाहीतर भविष्यामध्ये बेमुदत आंदोलन पुकारलं जाईल। आपल्यासोबत शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आपण त्यांना विचारूया। खरं तर एक दिवसाचा लाक्षणिक तुमचा आंदोलन आहे, काय मेसेज द्यायचा आहे सरकारला यातनं? सरकारला या माध्यमातून आम्हाला एकच मेसेज द्यायचा आहे की आमचं काम हे शिकवण्याचं आहे, ज्ञानदानाचं काम आहे, त्यासाठी आम्हाला शाळेत राहू द्या। आज जर परिस्थिती पाहिली तर विद्यार्थ्यांना शाळेत शिकवण्यासाठी शिक्षक उपलब्ध नाही आहे, कारण शिक्षक SIRच्या कामात आहेत, शिक्षक ऑनलाईनच्या कामात आहे। शिक्षक शिक्षण सोडून जे अशैक्षणिक काम आहे त्या अशैक्षणिक कामात शिक्षकांना गुंतवलं आहेत आणि सोबतच त्याला एक प्रकारचा मानसिक ताण म्हणून कार्यरत शिक्षकांना TET उत्तीर्ण होण्याची अट शासनाने घातली आहे आणि म्हणून ही TETची अट रद्द करावी आणि शिक्षकाला पूर्ण वेळ शाळेत शिकवू द्यावं, या मागणीसाठी आज शिक्षक सामूहिक रजा घेऊन आंदोलनात उतरलेला आहे। मला एक सांगा, अशैक्षणिक कामामुळे कशा प्रकारे तुम्हाला शिक्षणाच्या कामावर परिणाम होतो? अशैक्षणिक कामामुळे सगळ्यात महत्त्वाचा जो प्रॉब्लेम जो आहे आम्हाला की बरेच जे शिक्षक आहे जे BLOच्या कामामध्ये आहेत आणि BLOच्या कामामध्ये असल्यामुळे शाळेमध्ये जे आमचे क्लासेस आहेत ते शिक्षक 10वीला शिकवतात, 9वीला शिकवतात आणि असे हे शिक्षक शाळेत नसल्यामुळे आम्हाला शिक्षकांचा तुटवता जाणवत आहे आणि त्यामुळे 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना शिकवायचं कसं आणि जर शिकवलं नाही तर त्यांनी बोर्डाची परीक्षा द्यायची कशी? बोर्डाचा निकाल जर कमी आला तरी गव्हर्नमेंट आम्हालाच म्हणतात की शिक्षकांनी शिकवलं नाही, पालक आमच्यावर रागवतात की क्लासेस होत नाही। तर अशा या परिस्थितीमध्ये शिक्षकांनी काय करायचं हा प्रश्न आम्हाला मला एका संस्थेमधील किती शिक्षकांना अशैक्षणिक कामावर लावलं जातं? एका संस्थेमध्ये जवळपास 10 शिक्षक असतील तर त्याच्यापैकी 4 ते 5 शिक्षकांना अशैक्षणिक कामाला लावलं जातं। जसं जनगणना होती त्यावेळेस तर 80% पर्यंत शिक्षक होते आणि या अशैक्षणिक कामामुळे जे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे त्यामुळं मराठी शाळा या संपत चाललेल्या आहे आणि कॉन्व्हेंटला प्राधान्य देत आहे, अशा या शासनाचा आम्ही सर्व लोक विरोध करतो आहे आणि यापुढेही मला एक सांगा, तुमची पुढची भूमिका काय आहे? आज हा एक दिवसाचा लाक्षणिक राज्यव्यापी आंदोलन आहे आणि या महाराष्ट्र शासनाच्या म्हणजे आज सर्व नागपूर जिल्ह्यात सोडून म्हणजे नागपूर जिल्ह्यात पकडून पूर्ण महाराष्ट्रात हा एक दिवसाचा राज्यव्यापी आंदोलन आहे। राज्यात संघटनेची जशी भूमिका पुढची राहील त्या भूमिकेला जिल्हा संघटन त्याप्रमाणे कारवाई करेल। आज लाक्षणिक संप आहे, पुढे बेमुदत संपाचा काही नियोजन आहे का? हे जे आंदोलन आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर हे आंदोलन आहे। गेल्या वर्षभर आम्ही हे आंदोलन करतो आहेत। हा एक लाक्षणिक सामूहिक रजा आंदोलन आहे, पण जर का सरकारने दखल घेतली नाही तर राज्य मध्यवर्ती शिक्षक संघटना हे पुढे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेईल आणि त्याला आम्ही बांधील असू। आपण बघू शकतो की आजचा जो दिवस आहे हा फक्त लाक्षणिक संपाचा दिवस आहे, मात्र राज्य सरकारने शिक्षकांच्या आणि शिक्षक संघटनांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर भविष्यात हे शिक्षक बेमुदत देखील संपावर जाऊ शकतात, असा इशारा या शिक्षकांनी दिलेला आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर।